तुमच्या माहितीसाठी जर तुम्ही कोणाला चेक दिला असेल आणि तो बाउन्स झाला फॉर एक्झाम्पल, तर आता थेट तुरुंगाची हवा खावी लागू शकते. 2026 मध्ये केंद्र सरकारने आणि आरबीआयनं चेक बाउन्सचे नियम इतके कडक केलेत की तुमची सगळी बँक अकाउंट्स जी आहेत ती संकटात येऊ शकतात. हे नियम काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ नीट पहा. आतापर्यंत चेक बाउन्स झाला की फक्त केस चालायची, पण आता नवीन नियमांनुसार ज्या बँकेचा चेक बाउन्स झालाय त्या व्यतिरिक्त तुमच्या दुसऱ्या कोणत्याही बँकेमध्ये पैसे असतील तर तिथून ते पैसे कापले जाऊ शकतात. इतकंच नाही, जोपर्यंत तुम्ही चेकची रक्कम भरत नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन बँक खाता उघडता सुद्धा येणार नाहीये. तुमचे ओव्हरड्राफ्ट लिमिट सुद्धा बंद केले जाणार आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 1881च्या कलम 138 नुसार हा आता गंभीर दखलपात्र गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. चेक बाउन्स झाला तर तुमच्या चेकच्या रकमेच्या दुप्पट किंवा 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास तुम्हाला होऊ शकतो. आरबीआयनं आता बँकांना स्पष्ट असे आदेश दिलेले आहेत की चेक बाउन्स करणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोर त्वरित कमी केला जावा, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये कोणतेही कर्ज मिळू शकत नाही. आणि त्यामुळे कुणालाही चेक देताना तुमच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम आहे याची खात्री करा. डिजिटल युगामध्ये UPI आणि NEFT सुरक्षित आहे, पण चेक देताना सावधानता बाळगा, कारण की ही माहिती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमच्या व्यावसायिक मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.